हाय, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज होती संक्रांत, त्यामुळे मला आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता. त्यामुळे म्हटलं की पटपट उरकून घ्यावं, कारण का पोळ्यांचा स्वयंपाक म्हणलं की किती वेळ लागतो आहे तुम्हाला पण माहिती आहे. अख्खा दिवस त्यातच जातो. मग म्हटलं पहिल्यांदा ह्यांना डबा करून द्यावा म्हणून पहिली भाजी करून घेतली त्यांना डब्यासाठी. आणि मग म्हटलं की आता भाजी शिजेपर्यंत कुकरला डाळ लावूयात, म्हणजे तोपर्यंत डाळ पण शिजेल आणि आपला स्वयंपाक पण लवकर होईल. मग कुकरला डाळ लावी म्हटलं. सणासुदीला आपली एवढी धावपळ असते आणि सणवाराला की आपल्याला घरची साफसफाई पण करायची असते. माझ्या दोन्ही मुली झोपलेल्या होत्या, म्हणून मी म्हटलं की आपलं त्या झोपल्या आहेत तेच आपला अर्धा स्वयंपाक होऊन जाईल. म्हणून मी लवकरच स्वयंपाकाला लागले होते, कारण का त्या जर उठल्या की त्यांची मध्ये मध्ये लुडबुड असतेच. मग त्यांना हे द्या ते द्या त्यातच टाईम जातो. म्हणून म्हटलं की आपलं लवकर उरकून घ्यावं, त्या झोपल्या आहेत तेच. मग लगेच इकडं चपात्या लाटायला घेतल्या होत्या, कारण का मिस्टरांना कामावर जायचं होतं. म्हणून मग लगेच त्यांचा टिफिन भरायला घेतला. त्यासाठी आज मी वालची भाजी केली होती, कारण का त्यांच्यापुरतीच करायची होती, कारण परत नंतर मला दुसरा स्वयंपाक करायचा होता. मग म्हटलं जास्त भाजी करायला नको, कारण का परत ती उरली तर कोण खाणार. म्हणून मग त्यांच्यापुरत्या भाजी केलेली होती. त्यांना टिफिन दिल्यानंतर ना लगेच मी कुरडई पापडी तळायला घेतली. आमटी भात खात असताना त्याच्यावर कुरडई आणि पापडी घेऊन खाणं ते वेगळीच मज्जा असते. म्हणजे त्याला एवढी भारी चव येते ना, त्याशिवाय आमटी भात खाऊच वाटत नाही. पण आज मी भात करणार नव्हते, कारण का आज एकादस होती. त्यामुळे बरेच जण म्हटले होते की एकादशीला भात खात नाही, म्हणून मी भात काय लावला नव्हता. इथं मी कुकरला डाळ शिजली का बघावी म्हटलं तर थोडी डाळ शिजलीच नव्हती. म्हणून मग परत मी कुकरला 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या. आमटीसाठी मी रात्रीच वाटून ठेवले होते, कारण का लहान पोरी आहेत मागं, त्यामुळे मग खूप गडबड होते. म्हणून मी रात्रीच वाटण काढून ठेवले होते. वाटण केलेलं होतं, त्यामुळे मला थोडं सोपं गेले. इथं त्यानंतर विराचं चाललं होतं की मला दूध पाहिजे म्हणून मग तिला म्हटलं की काय देऊ, तर ती म्हणली दूध दे. आणि ती बोरमिटा टाकून दूध दे म्हणत होती. ती बोरमिटाला का म्हणते तिला अजून बोलायला येत नाही, पण ती सगळ्या गोष्टी सांगते. मग तिला लगेच बोरमिटा टाकून दूध दिले पहिला, आणि मग लगेच इकडे आमटी करून घेतली. आमटी झाल्यावर लगेच इकडे दुसऱ्या साईडला मी पुरण परतायला ठेवले. डाळ शिजली होती, मग लगेच मी पुरण परतायला घेतले. गूळ पण चिरून ठेवलेला होता. स्वयंपाकाची अर्धी तयारी जर आपण आधीच करून ठेवली ना, तर आपल्याला स्वयंपाक करायला खूप सोपे जाते. म्हणून कधी पण स्वयंपाकाची अर्धी थोडी तयारी आपण करून ठेवायला पाहिजे, म्हणजे आपल्याला सोपं जातं. माझ्या मागे तर 2 पोरींची लुडबुड असते, म्हणून मी आपलं आधीच तयारी करून ठेवते, म्हणजे मला स्वयंपाक करायला सोपं जातं. मग मी लगेच दुसऱ्या साईडला चहा ठेवला, कारण का मला खूप भूक लागली होती. मी सकाळी उठली तशी स्वयंपाकाला लागली होती. मग म्हटलं आता जरा थोडा चहा प्यावा, म्हणजे बरं वाटेल. आता मला फक्त पुरण वाटून पोळ्या लाटायच्याच बाकी होत्या. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. या चहा प्यायला. बाय.